आणि त्या सोलतायत आमच्या काजूच्या बिया ज्या भाजलेल्या ना मी गावी शेतावर जाऊन. नाही काय नाही. गाईज वेलकम बॅक टू माय न्यू ब्लॉग. आजचा ब्लॉग मी चालू करते. जवळजवळ गावावरनं येऊन मला झाले आता 3 दिवस झाले ना. हां, कारण माझं डोळ्यांचं इन्फेक्शन जास्त झालेलं आणि ताप पण होता, तर मी ब्लॉगच बनवले नव्हते. पण गावी जे ब्लॉग बनवलेले ते मी रोज अपलोड करत होती. सो एकही दिवस काय बोलतात सुटला नाही माझ्याकडून ब्लॉग अपलोड करण्यामध्ये. आणि आता रात्रीचे वाजले, किती वाजले आय थिंक 8:30-9 झालेत. आणि इकडे माझी जेवणाची तयारी होती. आता मी जेवण बनवते. तर आज गावाहून जे आंबे आणले होते त्यांचं आमरस बनवते मी. तर त्यासाठी मी पल्प काढून घेतला आहे आणि आता त्याच्यामध्ये दूध वगैरे ॲड करून आमरस बनवून घेईन. आणि चपात्या पण करायच्या आहेत. आणि इथे आमच्या मॅडम काय करतायत दाखवते तुम्ही. दिव्या मॅडम मस्त मोठी सुट्टी करून आल्यात आता गावावरनं. आणि त्या सोलतायत आमच्या काजूच्या बिया ज्या भाजलेल्या ना मी गावी शेतावर जाऊन त्या. हे सगळं काम मी करते. आता मी चपात्या करते पटापट. तर माझं आता जेवण मस्त रेडी झालं आहे. आता डाळ वगैरे गरम करते आणि इथे आमरस वगैरे पण रेडी आहे. हे लोकांना बसवले जेवायला, मी पण बसतेच आता. तर अशा प्रकारे माझं जेवण पण झालं आहे आणि काम पण झालं आहे थोडंफार म्हणजे सगळीच कामं झाली. माझं किचन पण साफ झालं आहे, भांडी घासून झाली आहेत आणि लादी पण पुसून झाली आहे. थोडा पसारा पण आवरला आहे मी अशा प्रकारे. आणि आता झोपायची तयारी. अभिषेक येतो आहे नाही, पण मला आधी कपडे धुवायचे आहेत माझे, तर ते कपडे धुवून टाकते फटाफट आणि मग गुड नाईट. थोडा वेळ अभ्यास करेन, कारण की मी एक सांगितलं ना माझी आज एक्झाम होती, तर एक्झाममुळे पण मला ब्लॉग बनवता आला नाही आहे. आणि अजून आता पुढे पण 4 एक्झाम्स असणार आहेत. तर सध्याचे ब्लॉग असेच असणार आहेत माझे. सध्या मी बसली आहे आणि निखिलने का कोणीतरी माहीत नाही, आता निखिलने आणली आहे कोणाची आहे, किटकॅट घेऊन आला आहे ही वाली. पहिल्यांदाच खाते अशी वाली किटकॅट. एक तर ह्या चष्म्यामुळे सगळं मला काळं काळं दिसतं आहे, कारण की अजूनही मला इन्फेक्शन आहेच, त्याच्यामुळे मी घालतेच येते. तर छान आहे. हा गाढव आलेला आहे आता इथे आणि ही गाढवीन बघा आता अंघोळ वगैरे झाली. ताईने हसते रे तू. ताईने जोक काय खरं बोलली. अरे यार दीदी काय काय झालं. दिव्याची अंघोळ वगैरे झाली मस्त. हा पण आलाय दादा कोणके. रिप्लाय केला मी तुला आभाषे पाठवतो. कॉपी केला तू बरोबर रिप्लाय कर ना. एक काम कर ना, नोट बघ इंस्टाला रिप्लाय कर. तू पण पळतोयस का. अरे बोल बाबा बोल मी तुला बघा का बोलता काय बोल. नाही नोटा लिहायला मला माहित आहे बॅग मध्ये कुठली मुलगी आहे. सर्व माहिती आहे कोण आहे. बघितलंच इथे मी तुला बोलली ना कोणतरी हाय म्हणून. काय माहित आहे मला, मी तुला बोलली. ए बस ना बाबा बस ना. काय करतो बस झाला. तू उठ तिथून, गोल गोल फिरू नको, नाही तर बाहेर जाऊन बस तिथे. उठ इथून. शांती बाय. ए बाबू आहे तो मुलगा. त्याला मार ना. काय फटका पडलाय ब्रो. त्याला घाबरते ना. मी त्याला का घाबरू. एक फटका पडला दाढी अशी. नाही घाबरत तुम्हाला. आजकाल अशी कोण आहेस तू. हा माणूस आहे. जनावर. जनावरची बहीण माणूस आणि जनावरचा माणूस. गाईज ही आहे ना दुसऱ्या दिवसाची रात्र आहे
आणि आता आम्ही काम वगैरे करून बसलो इथे आणि निखिल इथे तांगड्या पसरून बसलाय. अभिषेक पण आलेला आहे, तो आईस्क्रीम आणायला चाललाय आता. आणि माझे आता डोळे थोडे ठीक आहेत. तर अय कधी जातोयस आईस्क्रीम आणायला? जा ना घेऊन आज आमची आईस्क्रीम पार्टी आहे. अभिषेक देतोय. ये दिव्या ये गाईज हा मुलगा तर त्याच्या पैशाने नाही घेऊन आला, माझेच पैसे गेले आईस्क्रीमसाठी आज पण. आणि आमचे फेवरेट कोण हियर इज, ये देखो देखो ना गाईज, येलो ना गाईज. आता तरी उठ, धर, चलो खाते हे. हा माझा पडतोय. दिव्या हा बड्या का 2 नंबरला झाली? पाणी नाही नको. दिव्या पाणी नव्हतं म्हणून परत पिक्चर देखो. नाही काय नाही. पण देत नाही. तर गाईज मी आता ना अभ्यासाला बसते आणि हे लोकांना आता झोपायला सांगते. आमची आईस्क्रीम वगैरे तर खाऊन झाली आहे. ओ माय गॉड, कोणी टाकलंय काय माहिती. तर मी हा ब्लॉग इथेच एंड करते. भेटूया पुन्हा नवीन ब्लॉगमध्ये. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग. ओके देन बाय.